संतोषभाऊ मुरकुटे अभिष्ट चिंतन सोहळा विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त 24 नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक व राजकीय जीवन सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे, असे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे अभिष्ट चिंतन करून वाढदिवस साजरा केला गेला। यावेळी कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होते। यावेळी त्यांना भव्य पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शुभेच्छा देताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की संतोषभाऊ मुरकुटे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम नेहमी केले आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात अतिशय चांगले कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम त्यांनी केलं। आज त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो बांधवांचे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा त्याचे प्रतीक आहे। सर्वसामान्य माणसांच्या कुठल्याही अडीअडचणीला त्यांच्या सोडवण्यासाठी व त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी त्यांचे हे कार्य तत्परतेने सुरू असते। भविष्यात त्यांच्या हातून अजून चांगले कार्य घडत राहो असे म्हणत त्यांनी संतोष मुरकुटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संतोषभाऊ मुरकुटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या। हा गंगाखेड मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला असायचा। नेहमी त्यांचं लक्ष गंगाखेड मध्ये असायचं आणि गंगाखेड मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे। आणि पुन्हा भारतभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण बिहारचा निकाल बघितला। काय सांगत होते टीव्ही वाले, काही नाही म्हणले भाजपचे काय जागा येणार नाही, पण सुपडा साफ बिहार मधल्या जनतेने विरोधकांचा करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जनवरचा आणि भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास त्यांनी दाखवून दिला आहे। आणि त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये देखील देवा भाऊंवरती आमचा विश्वास आहे। या जिल्ह्यातल्या शेतकरी कष्टकरी माझ्या तरुण बांधवांना आमच्या लाडक्या बहिणींना देवा भाऊंवरती विश्वास आहे। आणि म्हणून प्रत्येकाने मनामध्ये निश्चय केलेला आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आम्ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार आहोत। आणि आज संतोष भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना मी संतोष भाऊ आपल्याला सांगते, आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते की संतोष भाऊंना उदंड असं आयुष्य लाभो आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी त्यांना वेगवेगळे मोठे मोठे पद मिळत आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आई जगदंबा त्यांना लवकरच देवो। तर आपल्या सगळ्यांनाही आज संतोष भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनंती करू इच्छिते की अशा प्रेमळ अशा निस्वार्थी स्वभावाच्या आपल्या भावाच्या सोबत नेहमीच तुम्ही राहणार आहात का नाही? अरे पेठ शिवणीच्या गावामध्ये झोपलेल्या घरामध्ये झोपलेल्या आमच्या माया माऊल्यांना ऐकू आला पाहिजे, एवढा हो पाहिजे। जेवणाची पण छान व्यवस्था संतोष भाऊंनी आपल्या सगळ्यांची केलेली आहे। दोन हात वर करून मला विश्वास द्या, संतोष सोबत आपण सर्वजण राहणार आहात की नाही? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अतिशय सुंदर अशा प्रकारचा मनोगत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या